नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी क्रिस्पी करारे, अंदरून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी असलेले रव्यापासून बनणारे वड्याची रेसिपी. आत्ता जास्त ट्रेंडिंगमध्ये हेच बनवतात सर्वजण. चला तर आपण पण बनवून बघूया. खूप मस्त वाटते खायला. बनल्यानंतर इतके छान वाटले की खूपच मस्त. तर त्यासाठी काय केलं, मी कढाईमध्ये थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं व 2-3 बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्या आणि अर्धा चमचा जवळपास चिली फ्लेक्स घातलं त्यामध्ये. आणि ह्या दोन्ही इन्ग्रेडियंटला छानपैकी आपण परतून घेऊ. परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी एखाद्या चमचच्या जवळपास पांढरी तीळसुद्धा ॲड केली त्यामध्ये, आणखी छान दिसण्यासाठी. तर तिळाला छानपैकी तडतडीत होईपर्यंत परतून घ्यायचं आणि नंतर चवीनुसार मीठसुद्धा त्यामध्ये ॲड करायचं. आत्ता काय करायचं, गॅसची हलकीशी फ्लेम वाढवून घ्यायची आणि त्यामध्ये नंतर पाणी ॲड करायचं. पाणी ॲड करायचं 2 कपच्या जवळपास मी पाणी ॲड केलं. 1.5 ते 2 कप पाणी आपल्याला लागेल. 1 कप रवा घेत आहो तर 2 ते 1.5 कपच्या जवळपास पाणी ॲड करायचं त्यामध्ये. आणि नंतर थोडंसं मी कोथिंबीर त्यामध्ये ॲड केली बारीक चिरून. आणि जो कच्चा आलू असते ना, त्याला अगोदर छानपैकी धुवून घ्यायचं, किसून घ्यायचं आणि नंतर किसलेल्या किसाला 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आणि तो किस त्यामध्ये ॲड करायचा. म्हणजे पाण्यासोबतच तो किससुद्धा छानपैकी शिजून जाते. आणि नंतर मी यामध्ये 1 कप रवा ॲड केलेला आहे. आता रवा टाकताना थोडं थोडं टाकायचं, एकसाथ पूर्ण नाही टाकायचं आणि चमच्याने असं हलवत राहायचं थोडंसं, म्हणजे गुठल्या तितक्या पडणार नाही. नंतर काय करायचं, आता छानपैकी हे बॅटर घट्ट आलेलं आहे. पूर्ण जे पाणी आहे ना, ते रव्याने ॲब्झॉर्ब केलेलं आहे. आणि याला काय करायचं, अगदी मंद आचेवर, लो फ्लेमवर थोडंसं आपल्याला झाकून शिजू द्यायचं आहे. म्हणजे थोडंसं जे काही कच्चंपण असेल ना रव्याला, तो छानपैकी मुरून जाईल आणि छानपैकी फुगून जाईल. अशा पद्धतीने आपल्याला रव्याला शिजवून घ्यायचं आहे. रवा पण छानपैकी मुरलेला आहे. आणि नंतर गॅसची फ्लेम मी बंद केली आणि जे पूर्ण बॅटर आहे ना, ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आत्ता त्या अगोदर काय करायचं, ज्याही भांड्यात आपल्याला काढायचं आहे ना, त्याला थोडंसं अगोदर तेल लावून घ्यायचं आणि जो गोळा आहे ना रव्याचा, तो त्यामध्ये टाकायचा. थोडासा थंड होऊ द्यायचा 1-2 मिनटं आणि हलकासा कोमटसर राहील ह्या स्टेजवर याला थोडंसं हाताला तेल लावून असं मळत राहायचं. म्हणजे जसं कणकीचा गोळा भिजवतो ना आपण, तशा प्रकारे याला थोडंसं असं चुरत राहायचं. थंड झाल्यावर मग इझिली आपल्याला आणखी छानपैकी याला मळता येते, छानपैकी आपल्याला चुरता येते. तर थंड झालेला आहे, तर गोळा पण तयार करून झालेला आहे. नंतर काय करायचे, याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे. तुम्हाला जितक्या साईजच्या गोळा बनवायचा असेल ना, तितक्या साईजच्या गोळा घ्यायचा. छानपैकी त्याला असं गोल करून घ्यायचा आणि हलकासा प्रेस करून त्यामध्ये होल तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी बाकीचे पण वडे तयार करून घेतलेले आहे सर्व. आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे मीडियम फ्लेमवर. तेल पण छानपैकी गरम झालेलं आहे. मी थोडंसं टाकून बघितलं त्यामध्ये. आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. खूप जास्त ओव्हर हाय नाही ठेवायची, खूप जास्त लो पण नाही ठेवायची. मीडियम तरी फ्लेम ठेवायची. आणि जे वडे आहे ना, ते टाकायचे त्यामध्ये. आणि 1-2 मिनटाचा बाद, एखादा मिनटाचा बाद तरी थोड्या वेळाने याला हलक्या हलक्या हाताने असं पलटवायचं. खूप जास्त हलवत नाही राहायचं, नाहीतर तुटून जाईल. म्हणून हलक्या हलक्या हाताने असं पलटवत अलटपलट करून याला फ्राय करायचे, थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत. तुम्ही याला आणखी थोडासा डार्क कलर देऊ शकता अगर तुम्हाला आवडत असेल तर, पण मला तितकं आवडत नाही म्हणून मी इतक्या स्टेजपर्यंत याला कलर येऊ दिला. आणि जसे आपण बाकीच्या पण वस्तू फ्राय करतो ना, तसंच फ्राय करायचं आहे, तितकं काही हे नाही आहे. आणि बाकीचे पण मी वडे अशाच प्रकारे फ्राय करून घेतलेले आहे सर्व. वडे पण छानपैकी फ्राय करून झालेले आहे. तुम्ही चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा सॉससोबत पण खाऊ शकता किंवा असे पण खाल्ले ना तरी खूप छान लागतात. आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला
हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.